नीतिसूत्रे याचा 3 अध्याय 5 आणि 6 वचन. अंतःकरणापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या समजुतीवर अवलंबून राहू नको. आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, म्हणजे तो तुझा रस्ता सरळ करील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने आपल्यासाठी, की परमेश्वर काय सांगत आहे की अंतःकरणापासून परमेश्वरावर भाव ठेवणे. यस, आपण आपल्या पूर्ण अंतःकरणाने काय परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे आणि आपण पूर्ण आपल्या अंतःकरणाने परमेश्वरावर आपला सर्व भार हा सोपवला पाहिजे. आपल्या समजुतीचा आपण काय इथे कसलाच सहारा आश्रय घेतला नाही पाहिजे, कारण परमेश्वराचं वचनच आपल्याला सांगते की आपल्या समजुतीवर अवलंबून राहू नकोस. कारण माणसाचं जिथे कार्य संपतं किंवा आपलं शक्तिबळ आपण जेवढं लावून आपण काही एखादी गोष्ट करण्यासाठी जाऊ, तर तिथे आपण कदाचित आपली हार होऊ शकते. पण आपण जर तो भार हा परमेश्वरावरती टाकून दिला प्रियांनो, तर तो परमेश्वर आपल्याला काय सर्व गोष्टीतनं काय पार करवतो, बाहेर काढतो. शेवटापर्यंत आपलं कार्य हे अगदी उत्तम रीतीने पार पाडतो परमेश्वर. तर आपल्याला काय स्वतःच्या समजुतीचा आणि बुद्धीचा इथं काय परमेश्वराने सांगितलेले की सहारा घेऊ नकोस, तर पूर्णपणे पूर्ण अंतःकरणाने पूर्ण मनाने हृदयाने परमेश्वरावरती काय भाव ठेवण्यास आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. यस, आमेन. कारण आपले जे काही मार्ग असतील तिथे आपण काय फक्त आणि फक्त परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. मार्ग आपला अवघड असू द्या, सोपा असू द्या, कसाही मार्ग असू द्या प्रियांनो, तर आपण तिथे काय फक्त आणि फक्त परमेश्वराला काय आपण ते समर्पण केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. तिथे ओळखणं म्हणजे काय की परमेश्वर इथे माझा उपस्थित आहे, माझा येशू ख्रिस्त, माझा यहोवा, माझा पवित्र आत्मा इथे काय उपस्थित आहेत आणि ते माझ्या काय सोबत आहेत. हे आपण काय प्रत्येक मार्गामध्ये आपल्याला हे स्मरण ठेवणं आणि आपला भार हा परमेश्वरावरती आपण सोपवला पाहिजे, म्हणजे तो तुझा रस्ता सरळ करील. येस, आमेन. जेव्हा आपण परमेश्वरावरती पूर्ण अंतःकरणाने जेव्हा आपण भाव ठेवू ना, तर आपल्या सर्व मार्गात आपल्याला काय तो बाहेर काढणार आहे, सर्व मार्गात आपल्या तो सोबत राहणार आहे आणि आपला रस्ता काय करणार आहे परमेश्वर सरळ करणार आहे प्रियांनो. हो, किती अद्भुत वचन आहे ना. आणि बायबलमध्ये अजून एका ठिकाणी वचन असंही सांगतं की दुःखी, कष्टी आणि भारक्रांत जन हो, मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय विसावा देईन. तर परमेश्वर आपल्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. पण आपणच मनुष्य असे आहोत की परमेश्वराकडे न जाता, परमेश्वरावरती भार न सोपवता आपण काय आपल्या बुद्धीचा, आपल्या समज आणि आपल्या ज्ञानाचा आपण काय सहारा घेत असतो. तर परमेश्वराचे वचन इथं असं सांगत आहे की तुम्ही काय करा, पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे. यस, आमेन. आपण ह्या वचनावरती चालण्याचा पूर्ण प्रयत्न करूया प्रियांनो. हो, आणि ह्या अद्भुत वचनासाठी आणि ह्या अद्भुत वेळेसाठी आपण परमेश्वराचे धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद पवित्र परमेश्वर पित्या, तुझ्या चरणी येतो माझ्या राजा, लीन नम्र होऊन तुझ्या चरणी येतो माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा. ह्या अद्भुत दिवसासाठी, ह्या वेळेसाठी आणि ह्या वचनासाठी तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही आमच्या बुद्धीचा, आमच्या समजचा आम्ही सहारा न घेता परमेश्वरा, आम्ही पूर्ण अंतःकरणाने आम्ही पूर्ण भाव तुझ्यावरती ठेवला पाहिजे असं आम्हाला तू कर माझ्या राजा. हो परमेश्वर पिता, आणि जेव्हा आम्ही असं करू तर तू आमच्या सर्व मार्गात काय आमचे सर्व मार्ग, आमच्या सर्व अडचणी तू या काय दूर करणार आहेस. आमचे सर्व मार्ग तू सरळ करणार आहेस परमेश्वरा. हो माझ्या राजा, इतकं अद्भुत आश्वासन, इतकं अद्भुत वचन दिलास त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो देव बापा, ह्या वेळेसाठी, ह्या दिवसासाठी परमेश्वरा तुला धन्यवाद करते माझ्या राजा. आणि ह्या वचनावरती आम्ही चलावा असं तू आम्हाला बनव माझ्या राजा. हो, हे छोटीशी प्रार्थना धन्य येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा सर्वांसोबत राहो. थँक्यू. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. थँक्यू सो मच.